या व्यासपीठावर रोशन जितेकर यांचेही सहर्ष स्वागत आणि जानाशेठ गोपरकर एक वरिष्ठ ज्येष्ठ कार्यकर्ते आपलंही सहर्ष स्वागत. तर मॅचला होती सुरुवात. फर्स्ट बॉल, लेट्स प्ले. पहिलाच बॉल, डान्सिंग डाऊन द अप्पर कटचा लाजवाब टोला पहिल्या बॉलवर येतोय चौकार. दुसऱ्या बॉलला सुरुवात. आपण ज्या पद्धतीनं पहिल्या बॉलवर चौकार, पुन्हा एकदा थोडासा अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर फेकला गेला. वाईट बॉलचा इशारा. पंच इशारा करत असताना अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येला ज्या पद्धतीनं चौकारानं सुरुवात झाली, 5 धावा धावफलकावर. गोलंदाजीच्या उंबरट्यावर तुम्ही पाहू शकाल अभिजित ठाकूर, शिवशंभो खोपटे टीमचा हा गोलंदाज. पुन्हा एकदा अगदी ब्लॉक बॉल, आउटसाइड ऑफ स्टंपला भन्नाट वेगाचा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. तीव्र वेगानं फेकला, त्यानंतर बघा आउटसाइड ऑफ स्टंपला ब्लॉक हॉलमध्ये अगदी यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची समाप्ती. चांगलं कमबॅक करतोय अभिषेक. समोर बॅट्समन तन्मय पाटील. हा तन्मयनं आता मात्र अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगानं जातोय. एक सिंगल आली आहे. पाटणोली संघाला पुरस्कृत करणारे रोशनजी जितेकर आणि प्रीतम पाटील या मॅचचा आनंद घेताना आज अनेक वर्ष आराध्य स्पोर्ट्स पाटणोली या नावानं खेळणारा संघ पार्थ आणि रिचा 11 पाटणोली या नावानं खेळतोय. रोशन जितेकर आणि प्रीतम पाटील हे पुरस्कृत आहेत याच्या संघाचे. उद्योजक आहेत या परिसरातील आणि आज खेळाडूंना चांगला प्रोत्साहन देत आहेत, चांगला प्लॅटफॉर्म तयार करून देत आहेत. त्यांच्या नावानं हा संघ उतरलाय मैदानात शिवशंभो खोपटे टीमच्या अगेन्स्ट. पुढील बॉल फक्त दिशा दिली आहे, यामध्ये ताकद नव्हतीये. काय नजाकत भरा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि तोही गेलाय डीप कव्हर पॉइंट कडे. 4 धावांसाठी चौकार. दोन चौकार आलेत पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. ही सरळ बॅटिंगनं केलाय विशेवनं मात्र बिहाइंड द बॉलर अगदी गोलंदाजाच्या मागे 30 यार्ड सर्कलमध्ये हा चेंडू सहज पकडला. त्यामुळं फलंदाजांना एकही धाव घेता आले नाही. डॉट बॉलची समाप्ती झाली. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती एकंदरीत टोटल 10 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज अभिजित. हा थोडासा या ठिकाणी छेडछाड मी म्हणेन. बॅटला ब्रश होऊन चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. जेल विक रनआउट प्रितेश पाटील ठरलाय सिद्धिविनायक कोपर संघाचा मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचबरोबरीनं बेस्ट बॅटरसाठी सुद्धा आम्ही पारितोषिक देतोय, बेस्ट फिल्डरसाठी सुद्धा पारितोषिक देतोय. प्रथमेश पाटील 36 धावा, त्याला सुद्धा आम्ही विनंती करतोय. आणि त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षक सर्वेश पाटील. तीनही खेळाडूंनी कोपरच्या मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी यायचं आहे. तर प्रितेश पाटील
प्रथमेश पाटील आणि सर्वेश पाटील आपण तिघांनी या मंचावर यायचं आहे. अभिजितच्या पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या, एक सफलता मात्र त्याला प्राप्त झाली. पॉवर प्लेचं अप्रतिम षटक तुम्हाला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू आहे पार्थ आणि रिचा 11 पाटणोली विरुद्ध शिवशंभो खोपटे. आणि खोपटे संघानं टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी या पाटणोली संघाला. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली नावानं सातत्यानं खेळणारा आपल्या विभागामध्ये परिसरामध्ये आज रोशनजी जितेकर आणि प्रीतम पाटील यांनी पुरस्कृत केलं या संघाला. पुष्पक नोट परिसर आज बरीच गर्दी दीपकजी पाहायला मिळते, कारण आता या परिसरामध्ये प्रगती होत आहे. उंच उंच इमारती काम सुरू आहे. ओ लवली स्ट्रोक, ह्यूज ह्यूज अँड हाय सिक्सर, ग्रेट हिट. तन्मय पाटील ज्यानं हा ठोकलेला अप्रतिम गगनभेदी टोळा, अगदी असं वाटलं की उंच उंच इमारतीकडे लक्ष सर्वांचं गेलं. एवढा उंच चेंडू गेला 6 धावांसाठी आणि गोलंदाज दुसऱ्या ओव्हरसाठी आयुष भगत आला आणि त्याच्या पहिल्या बॉलवर षटकार ठोकला या तन्मय पाटीलनं. या विभागामध्ये तन्मय वॉटर्स अँड सप्लायर्स शुद्ध पाण्याच्या खरंतरी व्यापारी आहेत तन्मय पाटील, आणि तेवढेच चांगले सक्षम खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागते त्यांच्या संघातून. तन्मयनं 1 चौकार 1 षटकार टोकलाय, संघाला आतापर्यंत चांगलं योगदान दिलंय. योगेश पाटील लवकरात लवकर बाद झाला 4 या धावे संख्येवर. त्यानंतर रतेश पाटील मैदानात आलाय. कुंडेवाल आवटी मैदानावर रतेशनं खूप चांगला खेळ केला होता. एक ऑलराऊंडर भूमिकेत सातत्यानं चांगली कामगिरी. त्याचसोबत पुन्हा एकदा तन्मय सज्ज. आयुषचा पुढला बॉल हा थोडासा ऑफस्टम्पला फेकलाय. तन्मय पाहतोय, यस पंचांनी रेफर केलं, रिव्ह्यू घेतलाय की हा चेंडू चेक करावा लागेल. यस पंच सांगायचं रिव्ह्यू, बॅट्समन रिव्ह्यू असेल तर त्यांना सांगायचं यस अंपायर रिव्ह्यू आहे. त्यामुळे स्वतः पंचांनी या ठिकाणी थोडासा संशय व्यक्त केलाय की पाहावं लागेल. एक एक रिव्ह्यू आहे बॅट्समनला आणि फिल्डिंगसाठी. वाईड साठी नाही, फक्त हाईट फॅक्टर बीमर साठी तुम्हाला रिव्ह्यू आहे, याची नोंद घ्यावी. परंतु पंचांनी थोडंसं या ठिकाणी कंट्रोल रूम कडे इशारा केलाय की रिव्ह्यू पाहावा, तपासावा. जी ऑन द लाईन आहे वाईडची ती तपासली जाईल. यस थर्ड अंपायर कॉल, इट्स अ वाईड बॉल, नो बॉल. माफी असावी, अगदी रेषेच्या बाहेर आहे म्हणजेच नो बॉल. वाईड बॉल अगोदर घोषित केला होता. ज्या पद्धतीनं रेषा तपासली गेली आणि ऑन द लाईनच्या पेक्षा बाहेर गेला, त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केलाय, म्हणजेच फ्री हिट असेल. आता मात्र काय हा फ्री हिटचा बॉल गोलंदाज आयुषनं फेकला ना तन्मयला बीट करून सोडला आणि तो तिथे कन्फ्यूज झाला. अशा परिस्थितीमध्ये हा डॉट बॉल जातोय. संघाची धावसंख्या धावफलकावर स्थिर स्थगित पाहायला मिळते, ती टोटल 17 या आकड्यावर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 17 धावा धावफलकावर. गोलंदाज आयुष पुन्हा एकदा पंचांना पार करून हा गदी उचले देणारा बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर, वाईड बॉलचा इशारा. 18 धावा धावफलकावर लागलेत. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. तन्मय एका बाजूला आयुष गोलंदाजी करतोय. हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळते. पुष्पक नोड परिसरामध्ये सेक्टर 9 मध्ये स्वर्गीय दिबा पाटील क्रीडानगरी, आणि या मैदानावर आपण स्पर्धा पाहतोय. हो अगदी चेंडूला थोडा या ठिकाणी शॉर्ट पिच पाहिला, त्यानंतर मात्र त्यानं शॉर्ट अँड पूल करण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल आली आहे. डीप मिडविकेटकडे आपण पाहिलं तर हा एक्झिक्यूट केलेला फटका. एका धावेनं संघाची धावसंख्या हळूहळू का होईना परंतु पुढे पुढे सरसावते.
यानंतर इनिंग ब्रेकमध्ये लगेच टॉस करणार आहोत, याच्याकडे नोंद घ्या. अर्थात मिहीर स्पोर्ट्स कुंडेबहाल आणि जय हनुमान वाघिवली आणि कुंडेबहाल टीम तुम्ही सज्ज व्हा. फुलटॉस वर बॉल ज्या पद्धतीने एक्झिक्यूट केला वाईडिश लॉंग ऑनचा क्षेत्रफळ तेवढ्याच वेगाने आलाय आणि एक सिंगल कंप्लीट केलं. पुन्हा एकदा पंचांनी थोडंसं या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी रेफर केलाय, हा चेक करावा लागेल हाईट फॅक्टर बीमरसाठी. पंचांनी संशय व्यक्त केलाय पुन्हा एकदा थोडासा या डिसिजनकडे पाहिलं तर त्यांना एवढ्या फास्टेस्ट डिलिव्हरीकडे पाहिल्यानंतर त्यांनी घेतलेला हा रिव्ह्यू. इट्स नो बॉल वन्स अगेन. हाईट फॅक्टरचा हा बीमर बॉल, नो बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मात्र मिळते. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय प्रकाशजी डाऊर यांचे ते आगमन झालंय, माजी सरपंच, आणि कालच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. माजी सरपंच आदरणीय प्रकाशजी डाऊर साहेबांचे ते आगमन. हा कोळात अगदी चेंडू पाया लगत फेकला होता आणि ही एक धाव मात्र मिळते. बाटकटच्या स्वरूपात एक सिंगल संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावते. 22 धावा धाव फलकावर लागल्या आहेत. एक गडी बाद 22. पार्थ अँड रिचा 11 पाटणोली टीम. पुन्हा थोडासा चेंडू आपटला होता अगदी मधोमध, मात्र उचली देणारा चेंडू रतेशला जातोय चुकून आणि त्याच्यामध्ये हा फटका फसतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला टिपलाय झेल. रतेश जाईल तंबूच्या दिशेनं. राकेश कातकरी समोर. मात्र या षटकातला पुढील चेंडू, अर्थात आयुष्य षटकातला लास्ट बॉल. जोरदार प्रहार. यस, बॅट्समन आउट. पंचांचं बोट हवेत. पद्धतीनं धावांची वसुली मैदानात होत असताना आता हा तिसरा गडी बाद झालाय. षटक क्रमांक सुरू आहे, दुसरा 3 गडी बाद. धावसंख्या चांगली आहे परंतु विकेट लवकरात लवकर प्राप्त झालेत. पाटणोली संघ मैदानावर खेळतोय. नंद्या पक्षा ग्रुप या गावच्या वतीनं खरं तर येणाऱ्या 23, 24, 25 आणि 26 तुम्हाला खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळेल. पाटणोली गावामध्ये दिवसा स्पर्धेचं आयोजन आणि तोच संघ गावचा संघ मैदानावर खेळतोय. तीन बाद अशी 22 धावा धावफलकावर. पाटणेश्वरी 11 पाटणोली पक्षा नंद्या वकील ग्रुप पाटणोली आयोजित स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओ लवली स्ट्रोक हवेमध्ये उंच, परंतु इथे लांबी जास्त होईल का नाही. उंची जास्त होती परंतु लांबी कमी पडली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. इट्स अ मेन विकेट. तन्मय पाटील बॅक टू डग आउट.
22 या आकड्यावर खरं तर घसरण झाली असं म्हणावं लागेल, कारण 2 षटकांचा जिथे खेळ समाप्त झाला 3 गडी बाद लवकर झाले आणि तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर विकेट. हा सरळ विक्षिपणे केल्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज थांबवते. गोलंदाजीच्या उंबरट्यावर पुन्हा एकदा अभिजित ठाकूर दुसरा स्पेल घेऊन येतोय. आपल्या संघाच्या वतीनं वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 22 याच आकड्यावर थांबली बराच काल, जिथे मात्र आपण पाहिलं तर 4 गडी बाद झालेत. हा पुन्हा एकदा आडव्या बाटने केल्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक उभा आहे. एक सिंगल मिळेल आणि एका धावेनं आता 22 या आकडा थोडा पुढे सरसावते. अर्थात 23 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 3, 5 षटकांचा सामना. दिलेल्या वेळामध्ये तुम्हाला खरं तर हे षटक फेकायचेच आहेत. हा थोडासा ऑफ स्टंप सोडून बाहेर फेकला होता बॉल आणि तिथे व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळते. खरं तर धावा येत आहेत, परंतु इथे 4 गडी देखील लवकरात लवकर बाद झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता पार्थ अँड रिचा 11 पाटणोली संघ बॅटिंग करत असताना 23-24 धावा जमू शकलाय. पुलरलेनचा बॉल अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर. तिकडे त्याच पद्धतीने खेळल्यानंतर एक सिंगल धाव. गोलंदाज अभिजित ठाकूरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती. आता दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील चांगले षटक हाताळताना हा अभिजित पाहायला मिळतोय. फुलरलेनचा बॉल आडव्या बाटने खेळतोय. हलकासा अपफील्ड मैदानाच्या आतमध्ये चेंडू पॅडवर आदळलाय. डॉट जातोय. पाटणोली संघ आता थोडासा अडचणीत आलाय. सुरुवातीला धावा येत होत्या. तन्मय पाटील चांगले बॅटिंग करत होता. तदनंतर मात्र आपण पाहिलं तर त्याला साथ मात्र कोणी दिली नाही. लवकरात लवकर 3 फलंदाज योगेश, रतेश आणि राकेश बाद झाल्यानंतर आता वरुण आणि श्रेयश. हाई बॉल डॉट. चांगले षटक. अप्रतिम गोलंदाजी अभिजित ठाकूरची राहिली. 2 स्पेल केले आणि अक्षरशः 2 षटकामध्ये 13 धावा फक्त खर्च केल्यात आणि 2 विकेट. अप्रतिम गोलंदाजी. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. टोटल धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद 25. 4 गडी बाद 25 अशी धावसंख्या धावफलकावर. पाण्याचा या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली जाते. आपण पाहत आहोत स्वर्गीय रघुनाथ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक दापोली तिसऱ्या पर्वामध्ये 3रं वर्ष या स्पर्धेचं. पुष्पक नोड परिसरामध्ये आज बरीच मंडळी या स्पर्धेचा आनंद घेताना सुसज्ज मैदानावर. पाटणोली संघ मैदानावर खेळला होता. मी मगाशी उल्लेख केला की पाटणेश्वरी 11 पाटणोली पक्षा नंद्या वकील ग्रुप पाटणोली यांच्या वतीनं मॅपल ट्री ट्रॉफी 2026 23 जानेवारी ते 26 जानेवारीमध्ये अप्रतिम आयोजन. मालिकावीर बाईक आहे. 1 लाख. पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक 50 आणि तिसरा आणि चतुर्थ 25-25. खूप चांगली स्पर्धा आहे. नक्कीच आपण 4 दिवसाच्या या स्पर्धेमध्ये आपला प्रवेश निश्चित करा. अप्रतिम स्पर्धा याच पाटणोली गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या पाटणोली गावचा संघ आज रिचा अँड पार्थ 11 पाटणोली या नावानं खेळतोय. थोडासा अडचणीत आलाय. 3 षटक 25 फक्त धावा. 4थ्या षटकाला सुरुवात आणि त्यामध्येही डॉट बॉल जातोय. 4थ्या षटकाचा गोलंदाज कौशिक पाटील मैदानावर. 12वा खेळाडू नाव जरा व्यवस्थित सांगा, कारण कौशिक पाटील मैदानात येतोय. आई खोलपर पद्धतीचा बॉल. अगदी चांगली गोलंदाजी होते. दिशा युक्त गोलंदाजी, योग्य टप्प्याची तुम्हाला गोलंदाजी. पहिल्या षटकामधून जे आपण पाहिले ना गोलंदाज पहिल्या क्रमांकावर जो आयुष, त्यानंतर अभिजित, दोघांनी चांगली गोलंदाजी केली. कौशिक पाटीलाला त्याचाही षटक तुम्हाला पाहायला तर पहिल्या बॉलवर कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. म्हणजे शिवशंभो कोपटे टीमची गोलंदाजी अप्रतिम होते. हाही डॉट. अक्कूट टप्प्याचा बॉल थोडासा भिरकावून देण्याचा प्रयत्न केला. फलंदाज आता अक्षरशः बैठ झालेत. वरुण पाटील आणि
श्रेयश पाटील ही जोडी मैदानात. वरून मात्र आतापर्यंत 4 बॉल डॉट केलाय. पॅडवर होता तोही आपण बघितलं तर पंचांचं बोट हवेत, म्हणजेच वरुण पाटीलला देखील परतावं लागतोय. आणि 5वा विकेट मैदानातून बाहेर जाताना पाटणोली टीमला धक्क्यांमागून धक्के इथे प्राप्त होत आहेत. बाद झालेत, परंतु पहिल्या सामन्याचे जे मॅन ऑफ द मॅच मानकरी खेळाडू आहेत त्यांनी आपले बक्षीस घेण्यासाठी यायचे. प्रितेश पाटील आणि प्रथमेश पाटील तसेच सर्वेश पाटील तिघांनी आपलं प्राइज इंडिव्हिज्युअल प्राइज घेण्यासाठी यायचंय. प्रितेश पाटील, प्रथमेश पाटील आणि सर्वेश पाटील. हा व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर स्वरूपात ही धाव आली आहे. आता पाटणोली टीमच्या खेळाडू कक्षातून आवाज येतोय, आता धावांची गरज आहे. अक्षरशः मी म्हणेन आता धावा काढाव्या लागतील मोठ्या प्रमाणात, कारण अवघ्या 27 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळते. चौथ्या षटकाला सुरुवाती झाली आहे. हा चेंडू पाया लागत होता. हो, खराब क्षेत्ररक्षण, इथे क्षेत्ररक्षण झालं खराब. नशिबाची साथ म्हणावी लागेल इथे पाटणोली संघासाठी. आणि डीप फाईन लेगला आलाय हा बऱ्याच कालावधीनंतर, उशिरानंतर चौकार. चौथी ओवर जारी है. 31 रन, 31 रन, 5 विकेट की नुकसान के ऊपर. ये अच्छी गेंद, खूप चांगली गोलंदाजी होते बघा. ज्या पद्धतीनं प्रत्येक गोलंदाजांनी तुम्हाला प्रेरित केलं, खुश केलं म्हणावं लागेल, कारण 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि अवघ्या 27 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळत आहे. 31 धावसंख्यावर आपल्याला एकूण धावसंख्या पाहायला मिळते, कारण चौकार आला. त्यानंतर तो नशिबाचाच का चौकार, कारण थोडंसं मिसफिल्डिंग झालं. अन्यथा आतापर्यंत शिवशंभो कोपटे टीमच्या गोलंदाजांनी क्षेत्ररक्षकांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. आता स्लॉग ओव्हरचं षटक, अंतिम षटक बाकी आहे. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक, सरपंच चषक दापोली. खरं तर डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आहे. पहिला क्रमांक 1 लाख रुपये, दुसरा क्रमांक 50,000 आणि तृतीय 25,000. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा दरवर्षी आपल्या भेटीला येत असते. संकल्प ग्रुपचं खास मी म्हणेन इथे सहकार्य राहिलंय, बिग सपोर्ट राहिलंय. 1 लाख रुपयाची धनराशी संकल्प ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची या ठिकाणी या संपूर्ण मैदानावर आज तुम्हाला होल्डिंग ॲडव्हर्टायझिंग ही पाहायला मिळते. लास्ट ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज चेतन पाटील. हा शॉर्ट पिच बॉल, थोडासा मनगडी ताकदीचा वापर, तिथेही क्षेत्ररक्षक होता उभा आणि तोही मात्र पकडतोय झेल. अजून एक विकेट, विकेट नंबर 6, 6वा गडी होतोय बाद. तीस या आकड्यावर 6 गडी बाद. 6 विकेट के नुकसान के ऊपर 31 रन, 31 रन केवल. पाटणोली टीम. अकुटप्पाचा बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न, हाई बॉल उगतोय, चुकतोय, डॉट जातोय. अगदी एकही फलंदाज नाही की तो अगदी मोठमोठे फटके हिटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतो. पंचाने रिव्ह्यू घेतलाय, रनआउट आहे की नाही यासाठी कदाचित तपासलं जाईल. विकेट किपर
ज्या पद्धतीनं हुशारी दाखवत असताना बॅट्समन थोडासा पुढे गेलाय की नाही हे पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी मंचाने स्क्रीनवर चेक करण्यासाठी थोडं सहकार्य, थोडस दोरीची मदत घेतलेली आहे. आपण पाहूया निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आतापर्यंत 6 गडी बाद झालेत पाटणोली संघाचे. पार्थ अँड रिचा 11 पाटणोली हा संघ बॅटिंग करत असताना पहिल्या मॅच मध्ये 67 धावांचा समान होता. इथे 31 झाल्यात. यस, बॅट्समन आउट. पंचांचा इशारा येतोय. 31 धावांवर हा 7वा गडी बाद झालाय. म्हणजे अर्थातच आता पूर्णपणे अडचणीत आलाय तो म्हणजेच पार्थ अँड रिचा 11 पाटणोली. अच्छा, या रात्रीच्या सामन्यातला हा स्पर्धेतला दुसरा सामना. दिवस रात्रीची स्पर्धा आज आपल्याला आजच्या पहिल्या दिवसापासून सुरू होताना 3 दिवस आणि रात्र ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पुष्पक नोड परिसर सेक्टर 9 या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी आता उंच उंच इमारतींचं काम सुरू आहे. त्यामुळे कामगार बंधू देखील या बरेच या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चांगली गोलंदाजी, स्लॉग ओव्हरचा षटक देखील अक्षरशः टिचून मारा होतोय. भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये लाईन लेंथ योग्य दिशा सारं काही तुम्हाला पाहायला मिळते. आणि तिथेच मात्र पाटणोली संघ आता मोठमोठे फटके खेळू शकला नाही. हा थोडासा बाहेर चेंडू निघालाय, जास्त बाहेर निघाला. पंचांचा वाईड बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धाव मिळते. संघाची धावसंख्या आता 32 या आकड्यावर. लो स्कोर थोडासा पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये 67. हा जागा बनवली, हुक केलाय, चेंडू डीप फाईन कडे वेगाने जाईल. आउटफील्ड फास्ट, 1 बाउन्स, सीमा पार, 4 रन्स. छत्तीस आता धावा लागल्या आहेत. हायस्ट लिमिट ऑफला अजून एक विकेट, विकेट मागून विकेट. आता पाटणोली टीमला जवळ आपण पाहिलं तर हा 8वा हादरा, 8वा धक्का शेवटच्या ओव्हरमध्ये. बॅट्समन आकाश पाटील आता येतोय. अगदी आकाश पाटील, आणि हाही हवेमध्ये झेल आल्या क्षणाला आकाश पाटील देखील 10व्या क्रमांकावरचा हा फलंदाज होतोय. आमचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ व्यक्तिमत्व जाना गोपरकर, जानाबाबांच्या शुभास्ते हा टॉस केला जाईल. जाना गोपरकर यांच्या शुभास्ते हा टॉस होतोय. टॉस बॉक्स मध्ये मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल, विपक्ष जय हनुमान वाघेवली. तो टॉस केला जातोय.
हेड इज द कॉल अँड टेल इट इज टॉस जिंकलाय. टॉस हारला असता तरी सुद्धा हा चेहरा असाच हसत असता. तर टॉस जिंकला शेखर, काय निर्णय असेल? बॉल. कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आणि किती तयारी केली आणि काय म्हणाले आयोजनाबद्दल, या मैदानाबद्दल? आयोजन तर म्हणावं तर हे माझंच आयोजन आहे आणि हा आयोजन म्हणलं मला असं हे लागणार वाटतंय. म्हणजे पत्रिका छापायला लागतात, आमंत्रण करायला लागतंय, स्टेज मंडपाला बघायला लागतंय. एक प्रकारे लग्नच आहे. आज चून, उद्या हळद आणि परवा लग्न. तर हे सर्व आयोजकांनाच खूप त्रास असतो. मी पण मॅचीला होतो, मला माहीत आहे. तर हे सर्व आयोजनांचं खूप खूप आभार. समोर वाघिवली संघ आहे, किती चॅलेंज असेल, थोडंसं आव्हानात्मक असेल वाघिवली संघाचं? खूप वाघेली संघ एकदा खूप फॉर्ममध्ये आहेत. बघू आता, क्रिकेट आहे, थोडं नशीब, थोडं आपलं खेळ, देवाची कृपा. घरचं खरं तर आयोजन आहे. बरीचशी बक्षिसं शेखर वास्कर मैदानामध्ये असल्यानंतर त्यांना लागत असतात. या सगळ्यांकडून किती प्रेम मिळतो नेहमीच दापोली संघाचं? दापोली बोललं तर आता काय सांगणार, माहेर घर. असं वाटतं मी सासवडला आलो आहे. चला, ऑल द बेस्ट. तर टॉस जिंकला इकडे तिसऱ्या सामन्याचा कुंडेवाळ संघानं आणि त्यांनी पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. सुनील जितेकर यांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. त्यानंतर सचिन जितेकर यांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहेत. सचिन जितेकर, आपलंही सहर्ष स्वागत. यावं आपण या व्यासपीठावर. चला, मॅच चालू करा प्लीज. थोडंसं उशिरानं चाललोय आज आपण, आणि या वेळेमध्ये खरं तर डे नाईट फॉर्मॅट म्हटला तर तुम्हाला वेळेमध्ये स्पर्धा संपन्न करायची सुद्धा असते. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक आणि सरपंच चषक दापोली हे तिसरं पर्व आहे. भव्य डे नाईट स्पर्धा आपण पाहत आहे. आज पहिलीच दिवस रात्र आणि या पहिल्या दिवस रात्रीमध्ये हा दुसरा सामना तुमच्या समोर आहे, ज्या ठिकाणी पार्थन रिचा 11 पाटणोली आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवशंभू खोपटे उरण तालुक्यामधील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चेतन पाटील आणि क्षितिज म्हात्रे. पहिलाच बॉल ग्लास करण्याचा प्रयत्न होता, इकडे मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता. सिंगल तर मिळाली पहिली रन इकडे येत असताना. फार सुंदर गोलंदाजी खरं तर पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सगळ्याच गोलंदाजांकडून टिचून मारा पाहायला मिळाला आणि त्याचमुळे खास करून अभिजित ठाकूर असेल, कौशिक, चेतन टाकलेली षटका, आयुष, सगळ्यांनी उत्तम गोलंदाजी केली आणि त्याचमुळे पाटणोली अगदी जवळचं गाव आहे इथून, परंतु पाटणोली सारख्या चांगल्या संघाला मात्र थांबून ठेवलं ते शिवशंभू खोपटेस टीमनं. शॉर्ट बॉल कट केला आहे. स्कोर कटचा अप्रतिम फटका, गॅप शोधली आहे. बॉल सरळ वेगाने पळतोय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील 4 धावा चौकार. योगेश पाटील
ओ द विकेटनं हलक्या हातानं ड्राईव्ह केलं होतं मिडॉनला थांबवलाय हा चेंडू कोणतीही धाव मिळणार नाहीये हा सामना जिंकायचा म्हटला पाटणोलीचा प्रचंड घाम गाळावा लागेल मोठी मेहनत करावी लागेल जी मेहनत पहिल्या 17 मध्ये मात्र शिवशंभू खोपटे संघानं घेतली तशा स्वरूपाची मेहनत घ्यावी लागेल विकेट्स ब्रेक थ्रू मिळवावे लागतील चेंडू इकडे मात्र अपील पाहायला मिळाली फाईनली इकडे चेंडू सरकत असताना सिंगल तोपर्यंत मात्र कंप्लीट करण्यात यश प्राप्त झाले लेग बायचा इशारा येतोय एक अतिरिक्त रन जोडली जाईल जीवन गाभण सर आहेत वाघिलवाडाचे पंचांच्या भूमिकेमध्ये शैलेश चव्हाण सर आहेत करंजा उरण त्याचप्रमाणे तिसरे पंच नंदकुमार पाटील सर असतील कळवे पेण तीन दिग्गज पंच या स्पर्धेमध्ये पंचांचं कार्य पाहतील टॅप केला होता इकडे मात्र मिड ऑफ कडे हा चेंडू सरकत असताना योगेश पाटील प्रयत्न करतोय पहिल्या विकेटसाठी सापळा तर रचलाय परंतु पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत अगदी सावधानतेनं खेळ केला गेलाय एक बाउंड्री पाहायला मिळाली ती अगदी खालून उगच आतताईपणा नाहीये उगच हवेमधून फटके खेळले जात नाहीत कोपटे टीम कडून ओ डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राइव्ह लॉफ्ट हेड ड्राइव्ह व्हाट अ शॉट अप्रतिम फटका बॉल सीमारेषा पार षटकार मी विनंती करतोय आमचे जानाबाबा गोपरकर यांना की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा आज ज्येष्ठ नागरिक आपल्या दापोली गावातील खरं तर एक वरिष्ठ आणि ज्येष्ठ नागरिक जानाबाबा आपले यांचा इथे सन्मान होतो या मुख्य व्यासपीठावर सचिन जितेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आज टेनिस क्रिकेटची बघा प्रचंड आवड असणारे जानाबाबा यांना आपण पाहतो या व्यासपीठावर सचिन जितेकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मुख्य होताना सरपंच समाधानजी गोपरकर यांचे पिताश्री आणि आज आपण पाहतोय त्यांचा इथे मुख्य व्यासपीठावर होत आहे शुभ सन्मान धन्यवाद तन्मय पाटील दुसरं षटक घेऊन पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात पहिलाच बॉल कटर होता इकडे मात्र चेंज ऑफ पेस थोडासा धीम्या गतीने सुद्धा आला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय सरळ विकेट किपरचा वेध घेत असताना निर्धाव चेंडूची सांगता तन्मय पाटील एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू या टीमची ओळख पाटणोली संघ म्हटला तर तन्मय पाटील ठरलेलं आहे नेहमीच ऑलराऊंड परफॉर्मन्स त्याचा प्रत्येक मॅच मध्ये इकडे मात्र पहा टाइम बिलकुल झाला होता मिस टायमिंग झाला होता इकडे फटका परंतु कोणी नव्हतं त्या ठिकाणी बाल बचावलाय फलंदाज आणि इकडे पहिला धक्का तर मिळाला असता कोपटे टीमला सिंगल येते धावसंख्या 14 या आकड्यावर 14 रन्स चेतन पाटील क्षितिज पहा एकदम बरीचशी मैदानं गाजवलेत या नावानं आजपर्यंत अनेक वेळेला विस्फोटक इनिंग्स मात्र साकारल्यात कोपटे टीम कडून खेळत असताना अडवा माटणे खेळण्याचा प्रयत्न बॉल थोडा खाली राहिला इकडे मात्र निघून गेला सर विकेट किपरकडे डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते तन्मय पाटील थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र मॅच मध्ये आणि करावा लागेल शेवटपर्यंत लढायचं बादचा रिझल्ट काय लागेल याची पर्वा न करता रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता हाही प्रयत्न मात्र असफल आणखीन एक डॉट बॉल सध्याच्या घडीला क्षितिज मात्र खेळत असताना सुपर बॉलिंग चांगले कटर्स टाकतो तन्मय पाटील आणि चेंडूची गती सुद्धा पाहिली तर कमी जास्त प्रमाणामध्ये त्या गतीचा थोडासा अंदाज क्षितिजला मात्र येताना दिसत नाहीये ओ यावेळेस मात्र फटका चांगला आहे वाईड स्ट्रॉंग ऑनच्या वरतून किती वेळ वाट पाहणार क्षितिज आणि अक्षरशः क्षितिजाला गबसणी घालणारा हा बुलंदी षटकार दोन डॉट खेळल्यानंतर मात्र षटकार आलाय शिंदेच्या बॅटमधून
पुन्हा एकदा रिव्हर्सिव्हचा प्रयत्न होता परंतु विकेट किपरनं झेललाच नाही इकडे. डॉट बॉल कर अन्यथा सगळा शुकशुकाट होता पाटोली संघाच्या धाव फलकामध्ये. 20 धावा झाल्यात. अजूनही गरज असेल ती 17 धावांची हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार रतेश पाटील. चांगला बॉल खोलात टाकला इकडे मात्र हा बुंध्यात टाकला होता. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता हेच करावं लागेल. मागच्या षटकामध्ये 4 डॉट बॉल टाकले होते तन्मय पाटीलला आणि तसाच स्वरूपाची गोलंदाजी इकडे करावी लागेल. परंतु जमेची बाप कोपटे संघाच्या दृष्टिकोनातून विकेट कमावलेली नाहीये. आणखीन एक लेन बॉल होता. आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र डॉट बॉल निर्धाव निघून गेला. प्रतेशनं सुद्धा चांगली सुरुवात केली आणि जेव्हा तुम्ही दबाव क्रिएट करताना फलंदाजांवर तेव्हाच कुठेतरी एखादी चूक फलंदाजांकडून होत असते आणि ती चूक करण्यास भाग पाडणं हे खरं तर गोलंदाजाचं काम असतं आणि ते कार्य सध्याच्या घडीला रतेश पाटील करतोय काही अंशी का होईना. शॉर्ट बॉल आहे. हाफ ट्रॅकर होता आणि बॅटनं स्ट्रेट टू द मिड विकेट. विकेट डाऊन. ब्रेक थ्रू मिळाला अखेरीस पाटणोलीला. लढण्यासाठी एक ऊर्जा का होईना ती मात्र रतेश पाटीलनं दिले. पहिला धक्का लागेल शिवशंभो खोपटे टीमला. फलंदाज चेतन पाटील मैदानाच्या बाहेर. तर पहिला धक्का लागलाय. पहिले 3 डॉट बॉल्स पाहायला मिळाले रतेश पाटीलच्या या षटकामध्ये. सुंदर सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये येण्यात नंबर 3 आणि खोपटे गावचं आणखीन एक मोठं नाव राज मात्रे मैदानामध्ये दाखल झालाय. एका बाजूला क्षितिज दुसऱ्या बाजूला राज. दोनही मातब्बर असे खेळाडू सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. प्रतेश तयार. हा बॉल थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न इकडे मात्र चान्स आहे. ओ डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. इकडे मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. पाहावा लागेल चेक केलं जाईल. इकडे मात्र एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून जरूर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल परंतु डेंजर एंडला मात्र धावत होता क्षितिज. थोडस काळजामध्ये धस झाला असेल कोपटेकरांच्या कारण इकडे मात्र अगोदरच एक विकेट गेले. सलामीवर चेतन बास झाला आणि त्यानंतर अजून काही अघटित घडतंय का हे आता मात्र चेक केलं जाईल. तिसरे पंचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील मिस्टर नंदकुमार पाटील सर आहेत कळवे पेंड. हा निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल परंतु सध्याच्या घडीला जे प्रेशर बिल्टअप करायचं होतं पाटोली संघाकडून ते सध्याच्या घडीला तो दबाव मात्र आणलाय कोपटे संघाच्या फलंदाजांवर. फलंदाज नॉट आउट आहे. सेफ रन. इकडे मात्र धाव मिळेल ती कोपटे टीमला. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 21 या आकड्यावर. 21. 5 चेंडू नंतर मात्र ही रन मिळाले बॅटच्या स्वरूपामध्ये. मागच्या 4 चेंडूमध्ये धाव आली नव्हती. 5व्या बॉलवरही सिंगल आले. तसं पाहायला गेलं तर कोपटे संघासाठी फार मोठी लढाई नाहीये. सिंगल्स करत सुद्धा हा सामना जिंकता येण्यासारखा आहे परंतु शेवटी क्रिकेट आहे. दबावाला बळी नाही पडला ना मग मात्र जिंकलाच म्हणून समजा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील तिसऱ्या षटकामधील. रतेश चांगली बॉलिंग आतापर्यंत केले. जरूर थोड्याशा आशा पल्लवित केल्यात पाटणोलीसाठी. हा इकडे मात्र लाईन पाहिली जाईल. हा लेग स्टंपच्या खूपच बाहेर होता. ऑब्व्हियसली पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. प्रेशर खरं तर फलंदाजांवर आहे परंतु इकडे कदाचित रतेश घेतोय की काय असं म्हणावं लागेल. ही लाईन फारच खराब होती. आणखीन एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये. फाईट ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल रतेशचा.
हलक्या हातानं यावेळेस मात्र ढकललंय स्क्वेअर लेगला. पहिली धाव वेगानं दुसऱ्याचा प्रयत्न केलाय. क्लास रनिंग बिटवीन द विकेट. काय धावलेत खेळपट्ट्यांमधोमध. कमाल कमाल रनिंग बिटवीन द विकेट होती क्षितिज राजची. इकडे मात्र 2 रन्स कंप्लीट करण्यात आल्यात, परंतु रेफर केलंय फायनली. तिसऱ्या पंचांची मदत मागण्यात आले फ्रॉम फिल्डिंग टीम रिव्ह्यू. पंचांचं खरं तर कोणती प्रतिक्रिया नव्हती आहे. रिव्ह्यू ठेवून तरी काय करणार आपण. ते काय घरी घेऊन जायचेत. आणि तोच विचार मात्र केला असेल पाटणोलीनं. पाहूया, चेक करूया आपण. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. काय धावले होते. परंतु इकडे पाहूया पोहोचलेत की नाही त्याची चाचपणी सध्याच्या घडीला सुरू आहे. एकविरा इव्हेंट्स संदेशजी शेळके आणि त्याची संपूर्ण टीम बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खरं तर प्रचंड मोठी मेहनत घेतली. एकविरा इव्हेंटची बरारी. नॉट आउट इज द कॉल. रिव्ह्यू लॉस्ट. बॅटर सेफ आहे त्यामुळे रन्स मिळतील. इकडे मात्र 2-2 धावेने टीमची टोटल मात्र पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय तो 24 या आकड्यावर. 24 रन्स बरोबर 13 धावांची गरज आहे. 13 बॉल 13. बॉल टू बॉल इक्वेशन आहे मॅच मध्ये. ओ इकडे टॉपेज लागले. बॉल हवेत आहे अँड विकेट. फाईन लेगला जेल टिपला आणि फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का मिळेल इकडे शिवशंभो कोपटे टीमला. क्षितिज मात्र बॅक टू द डग आउट. प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना पाहू शकतो आपल्या टीव्ही स्क्रीनवर. कमालीचं षटक हाताळलं रतेशनं. फार सुंदर बॉलिंग पाहायला मिळाली. मागच्या ओव्हरमध्ये आपण विचार केला तर धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या. 4 धावा देताना 2 फलंदाजांना मात्र माघारी धाडलंय आणि त्याचमुळे इकडे खरं तर काहीतरी चमत्कार करण्याच्या तयारीमध्ये तर नाही येत ना पाटणोलीकर, अशी शंका आता मात्र यायला लागली आहे. कारण मागच्या त्याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये तन्मयनं 7-4 ही आकडेवारी म्हणजेच काय तर गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. फलंदाजांनी आज मी तर म्हणेन माती खाल्ली. 5 ओव्हर्समध्ये फक्त 36 धावा करू शकला पाटणोली संघ आणि त्याचमुळे आता मात्र गोलंदाजांच्या जीवावर लढावं लागतंय. तन्मय पाटील पुन्हा एकदा आलाय. हे षटक फार निर्णायक असेल. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. 13 धावांची गरज आहे. अशा मॅचेस सुद्धा बऱ्याच वेळेला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मात्र डिफेंड झाल्यात. ओ कट केलाय बॉल. स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट बॉटलच्या दिशेनं. चेंडू सीमा पार चौकार. चौकार आलाय. चौकारानं आता मात्र थोडंसं अंतर कमी होईल. 11 बॉल आणि 9 धावांची गरज. ओ इकडे मात्र पाहूया त्यावरच्या वरतून इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. पोहोचला होता क्षेत्ररक्षक. खरं तर थोडासा टफ चान्स होता परंतु घ्यायला हवा होता. हरकत नव्हती कारण असे सामने जिंकायचे म्हटले तर तुम्हाला मात्र अक्षरशः मी तर म्हणेन प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. घाम गाळावा लागेल. परंतु इकडे मात्र विकेटची चान्स जरूर निर्माण केली होती तन्मयनं. 7 धावांची गरज आहे. शेवटचे 10 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. तन्मय पाटील लढतोय. ओ इकडे मात्र पुन्हा एकदा टॉप एज लागले.
विकेट किपरनं आणखीन एक झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. सामना 36 सोडण्यासाठी तयार नाहीये पाटणोलीकर. आणखीन एक बिग विकेट. सगळ्यात मोठा हादरा टीम खोपटेला. राज मात्रे स्वस्तात बाद. दक्ष पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अद्यापही 7 धावांची गरज आहे. 36चा सामना मात्र लढला जातोय मैदानामध्ये. कमाल क्रिकेट खेळतोय सध्याच्या घडीला पाटणोली टीम. तन्मय पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. आणखीन एक डॉट बॉल इकडे येत असताना मागच्या 3 ओव्हर्स मध्ये काय बॉलिंग केले. खरं तर पहिल्याही षटकामध्ये आपण बघितलं तर धावा आल्या होत्या त्या 12 धावा. सध्याच्या घडीला 12 सुद्धा काही जास्त नाहीयेत. तसं बघायला गेलं तर प्रत्येकाने मात्र टिचून मारा केलाय. फक्त धावा कमी पडल्या. फलंदाजांनी धावा कमी पडल्या. परंतु काय गोलंदाजी आहे. भेदकता गोलंदाजीतली मधली पाहायला मिळाले. कट केलाय बॉल. इकडे मात्र स्वतः विकेट किपर धावलाय. कोणतीही धाव नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. सामना लांबवलाय तो पाटणोली टीमनं. सुपर बॉलिंग. तन्मय रतेशनं मात्र सामना मात्र दूर नेलाय थोडासा कोपटे संघापासून. शेवटचे 7 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. चित्त थरारक लढत पाहायला मिळते. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषकामध्ये सरपंच चषक दापोलीचं. ओ गुडलँड स्पॉट वरून थोडासा उसळी घेत चेंडू दुसरा विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागले त्या 30 धावा. शेवटचे 6 बॉल. अजूनही जिंकण्यासाठी खोपटे टीमला 7 धावांची आवश्यकता. आने वाली 6 गेंदे और 7 रनों की दरकरार. ये बिल्कुल फाइट मुकाबला सभी दर्शकों को देखने के लिए मिल रहा है. आने वाली 6 गेंदे और 7 रनों की जरूरत. बिल्कुल कोहली और फारगाव के बीच में ऐसा ही मुकाबला हुआ था. दिलों की धड़कन तेज करने वाला मुकाबला. ये मुकाबला वैसा ही होगा क्या दीपक सर और रोशन सर, क्योंकि ये मुकाबला सभी हमारे दर्शक यहाँ पे मजा रहे, लुप्त आनंद उठा रहे. आने वाली 6 गेंदे और 7 रनों की जरूरत. राकेश कातकरी 5 बने अंतिम षटक टाकेल. फलंदाजी मधून राकेशनं मात्र करामत केलेली नाही. आज 0वर बाद झाला होता. परंतु कुठेतरी आता गोलंदाजी मधून मात्र पाटणोलीला एखादा चित्त थरारक विजय मात्र मिळवून देणार का. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. अभिजित ठाकूर दक्ष पाटील अशी जोडी सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आहे. संपूर्णपणे दबाव आता मात्र शिवशंभो कोपटे टीमवर पाहायला मिळालाय. सोप्पा वाटणारा हा सामना थोडासा कठीण होत चाललाय. पहिलाच बॉल कट केलाय. ओ फ्लाइंग स्लीपला उडालेला झेल सुटलाय तिकडे. शॉर्ट थर्ड मॅनला आज झेल व्हायलाच हवा होता. या परिस्थितीमध्ये हातामध्ये काढून दिला होता मित्रपणे हा चेंडू. कारण जेव्हा तुमच्या धावा कमी असतात ना तेव्हा तुम्हाला एक सुद्धा मिस्टेक करून जमत नाहीये. तर धावा भरपूर असत्या तर कदाचित त्या क्षेत्ररक्षकाला कोणीही बोललं नसतं. परंतु अशी सिच्युएशन आहे सध्याच्या घडीला. तुम्हाला क्षेत्ररक्षकांना मी तर म्हणेन 100% नाही त्याही पेक्षा जास्त तुम्हाला ओतावं लागेल या मॅच मध्ये. तरच पाटणोलीला सामना मात्र जिंकता येईल. पाठीमागचे 3 ओव्हर्स मध्ये मागच्या 15 मिनिटांमध्ये जी प्रचंड मोठी मेहनत घेतली रतेशनं किंवा तन्मयनं, त्या मेहनतीचं मात्र चीज करायचं असेल इकडे तर फिल्डर्सना मात्र आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. राकेशचा बॉल स्वीप केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा आलाय.
ह्यूज वन आणि हा सामना मात्र जिंकलाय तो शिवशंभो. खोपटे टीमला थोडा घाम फोडला होता पाटणोलीनं, परंतु हा सामना मात्र आरामात जिंकला तो खोपटे टीमनं. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही स्टाईल मध्ये अभिजित ठाकूरनं षटकार ठोकत या सामन्याला मात्र विजयी झळाळी दिले. वेल प्लेड बॉईज पाटणोलीकर, खूप छान खेळलात तुम्ही सुद्धा. तुम्हाला सुद्धा पुढच्या स्पर्धांसाठी आम्ही देतोय मनापासून शुभेच्छा. आणि चला नेक्स्ट मॅच, मीर स्पोर्ट्स कुंडेवाल टीम आपण मैदानाचा ताबा घ्या. वाघिवली टीम आपण ओपनिंग पेअर रेडी करा. तर नक्कीच दीपकजी आपण जाऊ